राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र 553 शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही घोषणा करत महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील 12 लाख शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं सांगितलंय। राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या निर्णयासाठी सरकारकडून मोठ्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी ऐतिहासिक आणि शेतकरी हिताची पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे। या योजनेची सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झालेली असून आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे। आज माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आजचा दिवस का निवडला आपण तर त्यांचा फडणवीस साहेबांचा वाढदिवस आहे आणि स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्या जयंतीचे औचित्य साधून या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्याची प्रातिनिधिक स्वरूपाची यादी आपण जाहीर करत आहोत। माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या भगिनी वहिनी सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील लाखो शेतकऱ्यांना त्यांच्या कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी आज सुरुवात करत आहोत। या योजनेसाठी राज्य शासनाने सुमारे 36,585 कोटीची भरीव आर्थिक तरतूद केली आहे। या माध्यमातून राज्यातील सुमारे 56 लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्ती लाभ मिळणार आहे। तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना देखील रुपये 2 लाखापर्यंतचा लाभ मिळणार आहे। लाभार्थी शेतकऱ्यांची अंतिम यादी आणि लाभ वितरणाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक, सुलभ आणि नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात येत आहे। ही योजना केवळ कर्जमुक्ती नसून शेतकऱ्यांना आर्थिक ताण कमी करून त्यांना नव्या जोमाने शेती करण्यासाठी सक्षम बनविण्याचा राज्य शासनाचा प्रामाणिक प्रयत्न आहे।